नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर ही आपली दैनंदिन चालू घडामोडीची सिरीज डेली बघत असाल तर लेक्चरला लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आज आपण बघणार आहोत 21 जून रोजीचं करंट अफेअर्सचं लेक्चर. मग आपण जर बघितलं तर यामध्ये आपण 12 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरणासहित उत्तरं जी आहे तर ती इथं बघणार आहोत. मग त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पहिला प्रश्न आहे, जून 2025 मध्ये इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर भारतीय नागरिकांना खास करून इराणमधून परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू जे आहे ते सुरू केलेलं आहे. ऑपरेशन सिंधू जे आहे ते इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेलं ऑपरेशन आहे. तर आपण इराणने सुरू केलेलं ऑपरेशन आपण जर बघितलं तर जे काही प्रॉमिस 3 आहे, ठीक आहे, तर ट्रू प्रॉमिस 3 तर ते आपण बघितलं. इस्रायलचं ऑपरेशन आपण बघितलं. आता भारताचं ऑपरेशन कोणतं आहे भारतीय नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी? तर त्याचं नाव लक्षात ठेवा, ऑपरेशन सिंधू. इस्रायलचं कोणतं होतं? तर ऑपरेशन रायझिंग लायन. आणि त्याचबरोबर ट्रू प्रॉमिस 3 कोणाचं होतं? तर इराणचं होतं. हे 3 ऑपरेशन तुम्हाला परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचेच आहे. मग आपण जर बघितलं तर भारतीय नागरिकांना इराणमधून कशा प्रकारे इथं बाहेर काढलेलं आहे? तर भारतीय नागरिकांना इराणमधून पहिले आपण जर बघितलं तर डायरेक्ट भारतात नाही आणलं, पहिले अर्मेनिया या देशामध्ये नेण्यात आलं आणि मग तिथून भारतामध्ये भारतीय नागरिकांना परत आणण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे भारतीय नागरिक जे आहे ते भारतात आलेले आहे. आता सगळे महत्त्वाचे ऑपरेशन इथं बघूया. भारताने कोणत्या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला? तर ऑपरेशन सिंदूर. भूकंपामुळे झालेल्या विध्वंसात भारताने म्यानमारला मदत करण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं? ऑपरेशन ब्रह्मा. नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी आणि माओवाद्याच्या राजकीय विचारसरणीला संपवण्यासाठी केंद्र सरकारने कोणतं ऑपरेशन सुरू केलं? तर ऑपरेशन कागर. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं होतं तेव्हा भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय सुरू केलं. तुर्की आणि सिरियामध्ये जेव्हा भूकंप आला होता तर तेव्हा तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन दोस्त सुरू केलं होतं. पण दोस्तानेच काय केलं होतं? आपला घात केला होता. त्या तुर्कीने काय केलं होतं? पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर दरम्यान ड्रोनची मदत केलेली आहे. हैती या देशामधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी, हैतीपासून भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी आपण ऑपरेशन इंद्रावती जे आहे ते सुरू केलेलं आहे. अमरनाथ यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांनी ऑपरेशन शिवा हे सुरू केलेलं आहे. तर हे होते महत्त्वाचे ऑपरेशन. यानंतर दुसरा क्वेश्चन आता आपण इथं बघणार आहोत, जागतिक ऑटिस्टिक प्राईड डे 2025 कधी साजरा केला जातो? तर ऑटिस्टिक हा एक काय आहे मित्रांनो? हा आजार आहे. हा काय आहे? आजार आहे. आपण जर बघितलं तर आपण जो दिवस बघत आहोत, ठीक आहे, तर तो दिवस कशाशी संबंधित आहे हे पहिले आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हा आजार ज्या व्यक्तीला होतो तर त्या व्यक्तीचं त्याच्या हावभावावर, त्याचे जे स्वतःचे हावभाव असतात त्यावर नियंत्रण राहत नाही. म्हणजे समजून घ्या की सिरियस कंडिशन मध्ये त्याच्या चेहऱ्यावर हास्यास्पद हावभाव येऊ शकतात किंवा हास्यास्पद, जर समजून घ्या मैफिल बसलेली असेल, सगळे हसत असतील पण त्याला आतून हसणं जे आहे ते येणार नाही, अशा कंडिशनला ऑटिस्टिक म्हटलं जातं. प्लस त्याला दुसऱ्याचे हावभाव जे आहे ते सुद्धा समजत नाही. म्हणजे समोरचा व्यक्ती रागवला तर हे सुद्धा त्याला कळणार नाही, समोरचा आनंदात आहे हे सुद्धा त्याला कळणार नाही. म्हणजे स्वतःचे आणि दुसऱ्याचे हावभाव जे असतात तर त्यावर त्याचं नियंत्रण राहत नाही. अशा आजाराला ऑटिस्टिक डे म्हटलं जातं. मग जागतिक ऑटिस्टिक प्राईड डे जो आहे मित्रांनो तो 18 जूनला दरवर्षी सेलिब्रेट केला जातो. मग का सेलिब्रेट केला जातो? तर हा दिवस जो आहे ऑटिस्टिक नावाचा आजार ज्या व्यक्तींना झालेला आहे त्या व्यक्तींच्या वैशिष्ट्यांचा, क्षमतांचा आणि न्यूरोविषयक म्हणजे मेंदूविषयक विविधतेचा, न्यूरोविविधतेचा सन्मान करणे आणि समाजात त्यांचा स्वाभिमान वाढवणे. म्हणजे थोडक्यात ज्यांना हा आजार झालेला आहे त्यांची मदत करण्यासाठी हा दिवस जो आहे आणि त्यांच्याविषयक जागरूकता, की बाकीच्या लोकांना जर वाटत असेल की हा आपल्यापेक्षा वेगळा आहे तर आपली जबाबदारी त्याला समजून सांगणं की याला नेमकं काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. तर ऑटिस्टिक डे जो आहे तर आपण जर बघितलं तर अशा ज्या व्यक्तींना ऑटिस्टिक हा आजार झालेला आहे तर त्याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. मग आपण जर बघितलं तर यावर्षीची थीम आहे
अनअपॉझोलेटिकली ऑटिस्टिक, ठीक आहे. तो उच्चारात माझं थोडं कधी कधी जीभ वळत नाही. तर आपण जर बघितलं तर अनअपॉलॉजेटिकली ऑटिस्टिक अशी या वर्षीची काय आहे थीम आहे, लक्षात ठेवायची आहे. भारतातील तिसरा क्वेश्चन, भारतातील पहिला हॉकी इंडिया मास्टर कप. तर हॉकी विषयीचा एक कप जो आहे आता तो भारतामध्ये होणार आहे, पहिला कप आहे, फर्स्ट एडिशन. विच एडिशन? फर्स्ट एडिशन. आपण जर बघितलं फर्स्ट एडिशन कुठे आयोजित करण्यात येणार आहे, तर भारतातील पहिला हॉकी इंडिया मास्टर कप जो आहे तो चेन्नई तामिळनाडूमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर पहिलाच कप याचं आयोजन जे आहे ते 18 ते 27 जून या दरम्यान केलं जात आहे, म्हणजे सध्या सुरू झालेलं आहे चेन्नईमध्ये. राधाकृष्णन हॉकी स्टेडियम आहे चेन्नईमध्ये, तर तिथं हा कप जो आहे तो खेळवण्यात येणार आहे. जून 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या द स्टार लाईट द वे ही कादंबरी जी आहे ती कोणत्या लेखिकेची आहे? कादंबरीचं नाव आहे द स्टार्स लाईट द वे. ही कादंबरी जी आहे मित्रांनो ती सुचेता राज खन्ना यांची आहे. आपण जर बघितलं तर सुचेता राज खन्ना यांनी या कादंबरीमध्ये एका महिलेची स्टोरी लिहिली आहे, जी महिला सिंगापूरमध्ये आपलं शांततेत जीवन जगत असते, पण ती भारतामध्ये भारतीय संसदेमध्ये तिला एक महत्वाचं स्थान, महत्वाची पोझिशन दिली जाते. आणि मग तिचा जो प्रवास आहे तर त्याचं वर्णन या कादंबरीमध्ये करण्यात आलेलं आहे. तर सुचेता राज खन्ना यांचं पुस्तक आहे द स्टार्स लाईट द वे नावाचं पुस्तक आहे. आपण जर बघितलं तर शाजमा नावाच्या एका महिलेची यामध्ये गोष्ट दिली आहे, जी सिंगापूरमध्ये शांत जीवन जगत असते, परंतु तिला अचानक भारतीय संसदेमध्ये एक प्रतिष्ठित भूमिका जी आहे ती ऑफर केली जाते. पुढे जाऊया. फ्रान्सच्या प्रतिष्ठित इंटरनॅशनल ॲनिमेशन फेस्टिवल 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट कमिशन फिल्म श्रेणीमध्ये ज्युरी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर फ्रान्समध्ये इंटरनॅशनल ॲनिमेशन फेस्टिवल जे आहे, चुकून ॲनिमल आलं तोंडात, तर इंटरनॅशनल ॲनिमेशन फेस्टिवल कुठं आयोजित केले जात आहे तर फ्रान्समध्ये. आणि त्या ॲनिमेशन फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट कमिशन फिल्म नावाची आपण जर बघितलं तर एक कॅटेगरी आहे, तर त्या कॅटेगरीमध्ये देसी ऊन नावाची एक आपण जर बघितलं तर ॲनिमेटेड फिल्म आहे, तर तिला आपण जर बघितलं बेस्ट फिल्मचा दर्जा जो आहे ॲनिमेटेड आपण काय म्हणूया फिल्मचा दर्जा जो आहे तर तो मिळालेला आहे, पुरस्कार मिळालेला आहे. यामध्ये बघ आपली पारंपरिक पद्धतीनं कशा प्रकारे मेंढीचा व्यवसाय करतात, मग त्यांची ऊन म्हणजे लोकर काढतात आणि त्या लोकरपासून कशा प्रकारे कापड बनवलं जातं हे यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. तर इंटरनॅशनल ॲनिमेशन फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आलं? फ्रान्समध्ये. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट कमिशन फिल्म श्रेणीमध्ये कुणी पुरस्कार जिंकलेला आहे तर देसी ऊन या चित्रपटाने हा पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे. हा चित्रपट भारतीय लोकर उद्योग, ग्रामीण जीवन, स्थानिक हस्तकलेवर लक्ष केंद्रित करतो, ज्यामध्ये पारंपरिक हस्तकला आधुनिक माध्यमातून प्रेक्षकासमोर सादर केली जात आहे. पुढे जाऊया. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी जून 2025 मध्ये कोणत्या ज्येष्ठ पत्रकाराला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर राम बहादूर राय आपण जर बघितलं तर यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी काय करण्यात आलेलं आहे तर पद्मभूषण पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. तर ज्येष्ठ पत्रकार राम बहादूर राय यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. का? तर त्यांनी पत्रकारिता, साहित्य क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र यामध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे, त्यामुळे यांना हा जो काही पद्मभूषण पुरस्कार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. तो गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे जाऊया. पण पुढे जाण्या अगोदर आपण राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आपण जर बघितलं तर बॅचेस जे आहे ते सुरू केलेले आहे, फाउंडेशन बॅचेस. या बॅचेसमध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स तुमची तयारी करून घेतली जाणार आहे आणि 21,000 PYQ तुमच्याकडून सोडून घेतले जाणार आहे. त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर या ज्या बॅचेस आहे मित्रांनो, या बॅचेसमध्ये लेक्चर आणि त्याचबरोबर तुम्ही 21,000 PYQ चे सेशन जर केले आणि त्याचबरोबर आपल्या नोट्सची याला जोड दिली तर निश्चितच तुमचा कोणत्याही परीक्षेत स्कोर जो आहे तो 70+ 100% जाईल. कारण आमचा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे की प्रत्येक पूर्व परीक्षेमध्ये 65+ प्रश्न जे आहे तर ते प्रत्येक पूर्व परीक्षेमध्ये आलेले आहे आणि मुख्य परीक्षेचा ऑलमोस्ट सिलेबस जो आहे तो दरवर्षी आपल्या बॅचमध्ये कव्हर केला जातो आणि त्यामध्ये सुद्धा 65+ प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये आपण मुलांचे कव्हर केलेले आहे. तर या बॅच जॉईन करायचे असेल तर सध्या डिस्काउंटेड फीजमध्ये 21,000 PYQ ची सेपरेट बॅच आहे, जिओग्राफी ऑप्शनलची सुद्धा बॅच आहे, कंबाईन ग्रुप सी ची मेन्सची बॅच आहे यशोदय बॅच. तर या बॅचेसवर ऑलरेडी 50% डिस्काउंट सुरू आहे. अधिक डिस्काउंट मिळवायचं असेल तर बघा आता इथं काय करायचं,
तर तुम्हाला जी बॅचेस जॉईन करायची असेल, फॉर एक्झाम्पल राज्यसेवेची फाउंडेशन बॅच जॉईन करायची, त्यावर क्लिक करा. मग तिथं बॅचची वैशिष्ट्य दिली असेल, थोडं खाली स्क्रोल करा, मग तिथं तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल, हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. यावर जसं तुम्ही क्लिक कराल तर तिथं कुपन कोड टाकायचं ऑप्शन येईल. तर तुम्ही तिथं CJ लाईव्ह नावाचं आपलं कुपन कोड टाका. अप्लाय जसं कराल तर तशी फी तुम्हाला कमी झालेली बघायला मिळेल. या बॅचमध्ये स्पेसिफिक टाइम टेबल दिला जातो आणि त्यानुसार महिन्याभराचे लेक्चर जे आहे ते घेतले जातात. या आपल्या अभ्यास मित्राच्या नोट्स आहे, ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करणार आहे. पुढे जाऊया. आता आपला 7वा क्वेश्चन. जून 2025 मध्ये गुगलने त्यांचे पहिले आशियाई सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र कोणत्या शहरात सुरू केले आहे? तर जून 2025 मध्ये गुगलने त्यांचे पहिले आशियाई सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र जे आहे ते हैदराबाद मध्ये सुरू केलेलं आहे. या केंद्राचं नाव असणार आहे GSEC फॉर गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर. तर आशिया खंडातलं पहिलं GSEC जे आहे ते आपल्या भारतामध्ये हैदराबादमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. तर पहिले आशियाई सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र गुगलने जर आपण बघितलं तर हैदराबादमध्ये सुरू केलेलं आहे. हे काय करणार आहे तर हे AI सुरक्षा, सायबर सुरक्षा, ऑनलाईन फसवणुकीविरुद्ध जे काही गोष्टी आहे तर त्यामध्ये या केंद्राचा मोठा वाटा असणार आहे. ऑनलाईन लोक तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून ज्या प्रकारे फसवतात तर त्याविरोधी काम हे करणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. ज्यामुळे हैदराबाद हे आशिया खंडातील गुगलचे सायबर सुरक्षा केंद्र असलेलं पहिलं शहर बनलेलं आहे. आपण जर बघितलं तर गुगलची पॅरेंट कंपनी म्हणजे तिच्यावर पण एक कंपनी आहे जिचं नाव आहे अल्फाबेट. गुगलचे CEO आहे सुंदर पिचाई. लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन हे संस्थापक आहे. 4 सप्टेंबर 1998 ला गुगलची स्थापना करण्यात आली होती. मुख्यालय आहे कॅलिफोर्निया, अमेरिकेमध्ये. कोणत्या राज्य सरकारने 1ली ते 5वी पर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवणं सक्तीचं केलं आहे? तर बघा, महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे तर मराठी आणि इंग्रजी सोबत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवणं 1ली ते 5वी पर्यंत सक्तीचं केलेलं आहे. मग शाळा सरकारी असू द्या किंवा खाजगी असू द्या, मराठी माध्यमाची असू द्या किंवा इंग्रजी माध्यमाची असू द्या, या प्रत्येक शाळेमध्ये 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी भाषेसोबत हिंदी भाषा सुद्धा शिकवली जाणार आहे. हे नवीन धोरण 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. या निर्णयाचं उद्दिष्ट भाषिक विविधतेला प्रोत्साहन देणं आणि 3 भाषा सूत्रांतर्गत विद्यार्थ्यांना एक मजबूत भाषिक आधार प्रदान करणं हे आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्याला आपल्या भाषेविषयीचा अभिमान आहे, पण हिंदी भाषा किंवा इंग्रजी भाषा शिक्षण या दोन्ही भाषा शिकणं सुद्धा खूप गरजेचं आहे. रिसेंटली आम्हाला एका पॉडकास्ट मध्ये बोलवण्यात आलं होतं. आता आपल्याकडे नॉलेज तर खूप असतं, पण ते जर दुसऱ्या भाषेत व्यक्त करायचं असेल, हिंदीमध्ये खास करून, तर तेव्हा माणसाला कळतं की अरे यार, आपल्याला खरंच ही भाषा शिकणं गरजेचं आहे. मग आम्ही जेव्हा तो पॉडकास्ट दिला तर तेव्हा आम्ही हिंदीमध्ये बोललो, पण ते हिंदीमध्ये बोलण्यासाठी एवढे कष्ट घ्यावं लागले. ठीक आहे. तर अशी कंडिशन जी आहे ती आपल्या लहान मुलावर येता कामा नये पुढं. तर त्यासाठी आपण जर बघितलं सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. माझ्या मते तरी हा निर्णय चांगलाच आहे. तुमचं काय मत आहे याबाबत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता. पुढे जाऊया. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने कोणता दिवस एकतर्फी जबरदस्ती उपाययोजनांविरोधी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून घोषित केलेला आहे? पहिली गोष्ट हे समजून घेऊया, एकतर्फी जबरदस्ती उपाययोजनांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस याचा अर्थ काय? एकतर्फी जबरदस्ती उपाययोजना. तर बघा मित्रांनो, एखादा देश जो आहे तो दुसऱ्या देशाला टॉर्चर करतो, असं करा नाही तर आम्ही तुमच्यावर निर्बंध लावू. जसं की आपण जर बघितलं तर आपण समजून घ्या, उद्या जाऊन रशियाकडून Su-57 जर विमान घ्यायला गेलो तर अमेरिका काय म्हणेल की आम्ही भारतावर काय लावू? निर्बंध लावू. भारतावर काय लावू? तर भारतावर टॅक्सेस लावू. तर अशा प्रकारे दुसरा देश काय करतो तर एखाद्या देशावर प्रेशर आणतो. ठीक आहे. तर यालाच म्हटलं तर एकतर्फी जबरदस्ती उपाययोजना. दुसऱ्या देशाच्या सरकारच्या निर्णय बदलण्यावर प्रेशर टाकत असतो. तर आपण जर बघितलं तर त्याविषयीचा आंतरराष्ट्रीय दिवस जो आहे तो त्याच्या विरोधीचा, म्हणजे असं कोणत्या देशाने करू नये यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस जो आहे तर तो अलीकडे 4 डिसेंबर म्हणून पाळणं इथं निश्चित करण्यात आलेला आहे. मग 4 डिसेंबर येणारा जो 4 डिसेंबर असेल तर तो पहिला एकतर्फी जबरदस्ती उपाययोजनांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन म्हणून सेलिब्रेट केला जाईल. आणि सगळ्यात जास्त याचा वापर जो आहे तो अमेरिका करत असतो. मग अमेरिकेला चांगलं उत्तर आहे हा दिवस जर प्रॉपर सेलिब्रेट केला तर अमेरिकेला चांगलं उत्तर जे आहे ते देण्यात येईल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की हा दिवस नेमका का सेलिब्रेट करण्यात येणार आहे.
पुढे जाऊया. जून 2025 मध्ये स्पार्टियस करिगिरी नावाचा नवा उडी मारणारा कोळी जो आहे तो कुठे सापडलेला आहे? हा कोळी सहसा आग्नेय आशियातील देशांमध्ये आपल्याला बघायला मिळतो, पण आता पहिल्यांदा हा कोळी जो आहे आपल्या भारतामध्ये सापडलेला आहे. स्पार्टियस करिगिरी नावाचा हा कोळी जो आहे तो करिगिरी हिल्स कर्नाटकमध्ये सापडलेला आहे. तर आपण त्याचं नावच ठेवलेलं आहे स्पार्टियस करिगिरी. मग आपण जर बघितलं तर कर्नाटकमध्ये देवरायन दुर्ग या भागात करिगिरी टेकडे आहे, तर तिथं ही स्पार्टियस वंशाची कोळी जी आहे तर ती आढळलेला आहे. हा फक्त आग्नेय आशियामध्ये आपल्याला बघायला मिळतो. जून 2025 मध्ये कोणत्या उच्च न्यायालयाने डोंगराळ पर्यटन स्थळांमध्ये एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातलेली आहे? जसे की एकदा काही लोक पाणी बॉटल यूज करतात, फेकून देतात, एकदा कॅरी बॅग यूज करतात, फेकून देतात. अशा ज्या काही प्लास्टिकच्या वस्तू असणार आहे तर त्यावर आता काय घालण्यात आलेली आहे? सक्त बंदी घालण्यात आलेली आहे केरळच्या उच्च न्यायालयाच्या माध्यमातून. अगदी महत्त्वाचा निर्णय आहे. आपण जर बघितलं तर तुम्ही ज्या डोंगराळ भागात फिरायला जाणार आहे, किल्ले झाले किंवा आपण जर बघितलं थंड हवेची ठिकाणं झाली, त्या ठिकाणी मोस्टली प्लास्टिकचा वापर जो आहे तो केला जातो. प्लास्टिक इकडे तिकडे टाकून दिलं जातं. मग प्लास्टिक प्रदूषण नियंत्रित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो केरळच्या उच्च न्यायालयाने घेतलेला आहे. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये सर्वोच्च क्रमांकाची भारतीय संस्था कोणती आहे? तर सर्वोच्च क्रमांकाची भारतीय संस्था आहे IIT दिल्ली. तर आपण जर बघितलं तर टॉपच्या युनिव्हर्सिटीची रँकिंग जी आहे ती QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या माध्यमातून इथं एक लिस्ट आपल्याला दिली जाते आणि त्यामध्ये IIT दिल्ली जी आहे ती 123व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळते. तर आपण जर बघितलं तर 123वा क्रमांक IIT दिल्लीचा आहे. मग याच्या अगोदर ज्या विद्यापीठ आहे ते जगातील टॉपचे विद्यापीठ आहे. भारताचं विद्यापीठ 123व्या क्रमांकावर आहे, सगळ्यात जास्त चांगलं विद्यापीठ जर आपण बघितलं ते आहे IIT दिल्ली. IIT मुंबईचा क्रमांक आहे 129वा. मग आपण जर बघितलं या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे, तर या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे MIT कॉलेज. आपल्या इकडचं MIT कॉलेज नाही, ओरिजिनल MIT. ओरिजिनल MIT जे आहे ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आपल्याकडं काय आहे तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ते आपलं MIT कॉलेज वेगळं आहे. आपल्या MIT कॉलेजचं नाव याच MIT कॉलेजवरून घेतलेलं आहे, जे अमेरिकेचं प्रसिद्ध कॉलेज आहे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर तिथे एक राज्य आहे मॅसॅच्युसेट्स, तर त्या नावावरून हे MIT कॉलेज आहे. खूप प्राचीन एकदम जुनं युनिव्हर्सिटी ती. त्यानंतर दुसरी युनिव्हर्सिटी आहे नंबर 2 ला इम्पेरियल कॉलेज, जे लंडनचं आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, जी अमेरिकेचीच आहे. मग आपली युनिव्हर्सिटी 123व्या क्रमांकावर लक्षात ठेवायचं आहे. आता आजचे टेस्ट क्वेश्चन. आपण ऑपरेशन सिंधू का सुरू केले आहे का? तर याचा प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. राम बहादूर राय यांना कोणत्या क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे? आणि डोंगराळ पर्यटनाच्या ठिकाणी प्लास्टिकची बंदी घालण्यात आलेली आहे, तर ती कोणत्या राज्याच्या न्यायालयाने घातलेली आहे? तर ही आजची टेस्ट क्वेश्चन आहे. आय होप तुमची चांगली करंट अफेअर्सची तयारी होत असेल. जर तयारी होत असेल तर लेक्चर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या बॅचेस जॉईन करायचे असेल तर अभ्यास मित्राचं ॲप डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थांबूया मग मित्रांनो आपण आता इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.